गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादि तीनधरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादि एकं नित्यविमलमञ्चलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीर्थं तिरुगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुचरणे प्रतापे पूर्ण पापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे समिळाली शुभाशुभ पाद भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनीत झोपाली श्रीराम समर्थ राघव राजा राम रघुपती राघव राजा राम संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी जामगाव येथे असलेली आपले थोर संत थोर महात्मे त्यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। ते आदिष्ठान आपले दत्ताजी बडे महाराज त्यांनी सुंदर असं भव्य दिव्य कार्यक्रम ठेवलेलं मंडळी। या कार्यक्रमासाठी आपले सर्व संत मंडळी आपले सर्वसुरा प्रभुदेव जे बाबू जे आलेले आहेत त्याचप्रमाणे दुसरे काय व्यासपीठावर संत मोठे संत आहेत त्यांनी त्यांच्या मुखातून जे अमृत तुल्य असं जे वर्णन असतं प्रवचन असतं कीर्तन जेथे कीर्तनाची जागा तेथे प्रत्यक्ष पांडुरंग उभा मंडळी। हे माझी मी बळे नाही बोलत सखा भगवंत वाचा त्यांची साळुंकी बोले मंजुळवाणी शिकवीचा धनी वेगळा म्हणून अभंग असा काय याचसाठी घेईन मी जेव्हा जन्म याचसाठी पण कोण म्हणतंय नाही आपण संसारासाठी या संसाराच्या पायी या संसाराच्या पायी काय सांगू मी या संतांचे उपकार माझं निरंतर जागविती संतांसाठी काय बोलायचं तेवढं कमी आहे मंडळी। परंतु बडे बाबांनी काय करून ठेवले बघा ही काय आपल्यासाठी गंगा इथं आणून सोडली गंगा आपण या गंगेमध्ये नुसतं नाहून जर गेले पापाचा नाश होतो म्हणून हे वाङ्मय असाय संतांचं मंडळी करील तेवढा थोडा आहे। दत्ताबाबांनी इतकं सुरक्षित असा परमार्थ चालू केलेला आहे वंश परंपरा परमार्थ चालू केलेला आहे।
सुंदर असं मी गेल्या वर्षी देखील आलो आणि थोड्या वेळात त्यांनी बरंच ठिकाणी असं उच्च पातळी गाठलेले आहे. तरी तिथं कसं आहे, थोडा वेळ बोलायचं आहे. मंडळी कीर्तनाला 2 तास लागतात, प्रवचनाला 1 तास लागतं, परंतु सगळ्याला तिथं बोलू वाटतंय. बोलायचं काय? ज्ञान देवे रचिला पाया उभारले देवालया, नामातयाचा किंकर त्याने हा विस्तार केला. अहो काय ह्या महाराष्ट्रामध्ये संतांनी करून ठेवलंय. आपण काय करतोय? काय करत नाही, काय सुद्धा करत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोलायचे करायचे पायात त्याचं पाहू नये मुख म्हणले. मंडळी जास्त वेळ बोलायला इथं संधी नाही, म्हणून इथं वेळ थोडा आहे, म्हणून झालेली सेवा मी इथं समाप्त करतो.